पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 47. अभिवाचक जयंत ठोंबरे. बादशहाने शहाजी राजांची सरफराजी केली. त्यांना हत्ती दिले, घोडे दिले, वस्त्रालंकार दिले. हा सन्मान पाहून बाजी घोरपड्याच्या आणि अफजल खानाच्या घशात द्वेषानं जळजळ उठली. शहाजी भोसलेंची गर्दन उडवण्याऐवजी त्यांची मोठ्या थाटामाठाने बादशहाने सरफराजी केलेली पाहून मत्सरी लोक जळफळले. इतरांनाही आश्चर्य वाटलं. राजगडावर शिवाजीराजे अत्यंत आनंदात होते. सर्व संकटे साफ उडाली. पहिल्या वहिल्या लढायात शौर्याची चमक दाखवून आपल्या लोकांनी यश मिळवलं. वडील सुटले, आईसाहेब आनंदल्या. स्वराज्य सुखरूप राहिलं. सगळाच आनंद. राजांनी आपल्या तलवार बहादरांचा थाटाचा मान केला. बाजी जेध्याने झेंडा राखण्यासाठी प्राण धोक्यात घालून पराक्रम केला आणि बाजी पासलकरांनी रणात देह ठेवला. शिवाय अनेकांना जखमा झाल्या. अनेक जण मेलेही. राजांनी बाजी जेधेला सर्जेराव असा किताब दिला. शिवाय 2 सुंदर तेजी तुर्की घोडे बक्षीस दिले. सर्वांनाच गौरविले. पाठी थोपटल्या. जे मरण पावले त्यांच्या बायका पोरांची चांगली काळजी केली. त्यांना आडशेरी दिली. बाजी पासलकरांच्या कृष्णाजी नावाच्या मुलाला राजांनी सवाई बाजी असा किताब दिला. राजांच्या केवळ शाबासकीच्या शब्दांनीच या इमानी मावळ्यांच्या जखमा बुजल्या. मोती उधळल्याचा आनंद होता त्या शाबासकीच्या शब्दांमध्ये. फतेखान पराभूत होऊन पळाला. त्या बेलसरच्या छावणीपासून जवळच असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराला पूजेसाठी फुलझाडे लावाव्यास राजांनी 6 बिघे जमीन अर्पण केली. विजयानंतर राजांनी वाहिलेल्या या पुष्पदुर्वा. तो दिवस होता 2 जुलै 1649. पण राजांचा सगळा आनंद मावळून गेला एकदम. शहाजी राजांचं पत्र आलं की कोंढाणा किल्ला पुन्हा बादशहाच्या कब्जात देऊन टाका. सुटकेनंतर शहांपुढे मुलाखतीत आम्ही कबूल केलंय की कोंढाणा परत देऊ म्हणून. तरी शाही अंमलदार येईल, त्याच्या स्वाधीन गड करावा. शहाजीराजांनी शिवबास हे कळवलं. शहाजीराजांचं हे पत्र पाहून शिवाजी महाराजांना फार फार वाईट वाटलं. राजे उदास झाले. त्यांना वडिलांचा राग आला. कोंढाण्याचा विरह त्यांच्या जीवी सोसवेना. मन अगदी आजूरदा झालं. ते उदासवाणे होऊन कोंढाण्याकडे पाहत एकांती बसले. सगळा गड विजयाच्या आनंदात डोलत असताना राजे मात्र दुःखी बसले. राजांचे वृद्ध कारभारी सोनोपंत डबीर मुजऱ्यास राजांकडे गेले. कारण राजांनी त्यांना बोलावू पाठवलं होतं. पंत येताच त्यांनी राजांना पुसलं की महाराजांनी चित्ती चिंता कशाला धरलीये. राजे म्हणाले, पंत, आमच्या वडिलांनी अजून आम्हाला ओळखलेच नाही. एखाद्या अडाण्याने आम्हाला ओळखलं नाही तरी परवा नाही. न ओळखो बापडा, पण लोक ज्यांची शहाण्यातले शहाणे म्हणून शिफारस गातात त्या आमच्या वडिलांनी आम्हाला ओळखू नये याचे मनाला फार दुःख होते. पंतांना प्रथम हे काही उमजेना. ते राजांकडे आश्चर्याने पाहत राहिले. राजे पुढे म्हणाले, जर आमच्या वडिलांनी आम्हाला ओळखले असते तर हा कोंढाणा त्यांनी बादशहांच्या हातात टाकलाच नसता. कोणाची छाती आहे एरवी कोंढाणा आपल्या हातून जिंकण्याची. पण आमचे वडील एवढे शहाणे सुरते असूनही माझा कोंढाणा शत्रूला त्यांनी वेड्यासारखा देऊन टाकला. काय म्हणावे या माणसाला. पंत पाहतच राहिले. राजे रागाच्या भरात वडिलांचा उद्धार करीत होते. पंत, गनिम क्षुल्लक असला तरीही त्याच्या बाबतीत कधीही गाफील राहू नये ना. आमचे वडील गाफील राहिले. कपाळी कैद आली ही जबाबदारीची वागणूक झाली काय. अत्यंत पितृभक्त असलेले राजे कोंढाण्याच्या दुःखाने भडकून वडिलांवर आग ओकीत होते. पंत विस्मितच झाले. पंतांना ते बरे वाटले नाही. वडिलांची निंदा आणि आपल्या गुणी शिवराजाच्या पवित्र मुखातून. माझा राजा पायरी चुकतोय, माझा राजा पाप करतोय. पंतांना ते सोसवेना. पंत धारदार शब्दात राजांना चटकन म्हणाले, महाराज, पाप आहे हे. पूजनीय पुरुषांची आणि वडिलांची निंदा करणे योग्य नव्हे.
दगाबाज दुश्मनावर विश्वास टाकून थोरले महाराज बेसावध राहिले. या थोरल्या महाराजांचे चुकले हे खरे, पण वडिलांच्या सुटकेकरता जर आपणास एक कोंढाणा परत द्यावा लागला तर तो कोंढाणाही यत्कश्चित मानावा. वडिलांची कदापिही निंदा घडू नये. गड किल्ल्यांची किंमत ती काय, वडिलांपेक्षा जास्त? वडिलांची थोरवी फार मोठी आहे. केवळ एका कोंढाण्यावर थोरले महाराज कैदेतून मुक्त झालेले असेल तर तो कोंढाणा देऊनही न दिल्यासारखाच आहे. एवढ्याच्या कोंढाण्याचा एवढासा डोंगर घेऊन थोरल्या महाराजांसारखा मेरू पर्वत शत्रूनं मुक्त केलाय. कोंढाण्याचे दुःख टाका. तुम्ही आता विजयास प्रारंभ केलाय. पराक्रमाकरता सारी पृथ्वी तुम्हास मोकळी आहे. जिंका. पराक्रमी राजालाच पृथ्वी वश होते. एका कोंढाण्याची ती काय मिजास. अवघी पृथ्वी जिंका. आणि पितृतुल्य सोनोपंतांच्या या सुवर्ण बोलांनी राजे एकदम भानावर आले. पंतांनी जणू पाण्याचा शिपका राजांच्या मुखावर मारला. राजे चमकले. पंतांचे स्वामिनिष्ठ, निस्पृह पण तितकेच वत्सल डोळे आज त्यांच्यावर रोखले गेले होते. राजांच्याच कल्याणाकरता ती तीक्ष्ण नजर राजांना म्हणत होती, राजा, तुझा जन्म प्रभू रामचंद्रांच्या वंशात झालाय. रामचंद्राने वडिलांच्या शब्दांकरता सारं राज्य सोडलं, वनवास पत्करला. तुला एक कोंढाणा सोडावा लागला तर इतका दुःखी होतोस? सांगू नकोस येथून पुढे तू प्रभू रामचंद्रांचा वारसा. नाही नाही पंत, तुम्ही म्हणता तेच बरोबर. वडील थोर आहेत, थोर आहेत. पंत, दगाबाज दुश्मनांनी माझ्या वडिलांना पकडून फार दिवस हालात ठेवलं. आजपासून जगानं मला ओळखावं, ते दुष्ट यवनांचा नाश करणारा पुरुष म्हणून ओळखावं. मी आता त्यांचा फडशा चोडवीन. आता माझं मन उत्सुक झालंय ते विजापूर काबीज करण्याकरताच. पंतांना मोठी धन्यता वाटली की आमचा राजा आहे तसाच निष्कलंक आहे, विवेकी आहे, किंबहुना जास्तच तेजस्वी. शिवाजी राजांनीही जे जाणलं की दौलतीचा कारभार केवळ आखल्या रेघेनं होत नाही, प्रसंगी नागमोडी वळण घ्यावेच लागते. राजांनी महाराज शहाजीराजांच्या आज्ञेप्रमाणे कोंढाणा देऊन टाकला. राजांच्या विवेकी मनावरची काजळी गेली. राजांनी कोंढाणा दिला, पण संधी सापडताच पुन्हा जिंकून घेण्याच्या निश्चयानेच. गड कोंढाणा बादशहाला देऊन टाकल्यामुळे स्वराज्याच्या पोटात शाही सत्तेची कोपरखळी बसली. दक्षिणेला राजगड तोरण्यापासून रोहिड खोऱ्यापर्यंतचा मुलूक स्वराज्यात होता. उत्तरेला चाकण देहूपर्यंतचा मुलूक स्वराज्यात होता. पण या दोन मुलखांच्या मध्येच असलेल्या कोंढाण्याच्या पट्ट्यात शाही झेंडे पुन्हा फडकले. आता त्याचा खेद महाराजांना वाटत नव्हता. ते असेच गृहीत धरून चालले होते की आपल्याला 200 किल्ले एकूण जिंकायचे असतील तर त्यातच कोंढाणाही एक जास्त. काही झाले तरी महाराजांच्या अंतःकरणात 2 दुःखे ओली होती. अजून त्यावर खपल्या धरल्या गेल्या नव्हत्या. एक दुःख कोंढाण्याचे आणि दुसरे दुःख बाजी पासलकरांचे. एक गड गेला, एक सिंह गेला. गड परत मिळवण्याची खात्री होती, सिंह मात्र कायमचा गेला होता. राजगडच्या सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती या माचांना डौलदार आकार येत होता. बांधकाम चालू होतं. घडण अजिंक्य होत होती. गुंजण मावळात आयाबाया जात्यांवर ओवी गात होत्या. पुन झालं जुन गाव भोर त्या भरण्याला, सोनियाची ग पायरी राजगड तोरण्याला. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 47 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 94
22255909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल ID आहे imagead27@gmail.com. imagead27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.